केंद्र सरकारला माझं एकच विनंती आहे की जे बजेट उद्या जे येणार आहे तर आज जी महागाई झालेली आहे ती कुठेतरी कमी झाली पाहिजे। ज्या पद्धतीने आपण बघत आहोत सिलेंडरचे भाव वाढत आहेत, भाज्यांचे भाव वाढलेले आहेत, टोमॅटोचे भाव वाढलेले आहेत, असे अनेक प्रकार आहेत जे आम्ही ज्यावेळेस घर चालवतो तर आम्हाला चांगल्या पद्धतीने प्रत्येक महिलेला ह्याचा खूप चांगल्या पद्धतीने अनुभव आहे की जो आपण मंथली इन्कम जे आपल्या घरात येतं तर त्यातून जो खर्च आहे आपण तो मुलांसाठी सुद्धा मागे ठेवू शकत नाही, कारण की हा खर्च जास्तीत जास्त महागाईच्या मागे पाठीमागे जात आहे। त्याचबरोबर बेरोजगारी इतकी वाढलेली आहे की चांगल्या शिक्षण झालेल्या महिलासुद्धा आज घरात बसलेल्या आहेत। तर माझं केंद्र सरकारला एकच विनंती आहे की काहीतरी महिलांसाठी एक असं उद्योग काढलं पाहिजे की जेणेकरून घरी बसलेल्या महिलासुद्धा काहीतरी केल्या पाहिजेत आणि बेरोजगारी ही संपली पाहिजे, कारण की आजची तरुण पिढीसुद्धा आज घरीच बसलेल्या आहेत। आणि दुसरी गोष्ट जे सामान्य महिला आहेत त्यांच्यासाठी काहीतरी केंद्र सरकारकडनं नियोजन झालं पाहिजे। मुलांचं शिक्षणाचा पण प्रश्न आहे, कारण की आज मुलांना ज्यावेळेस आपण स्कूलचे ॲडमिशन किंवा फीस भरायला जेव्हा काही आईवडिलांना फीस भरणं फार कठीण पडत आहे, कारण की फीस इतकी वाढलेली आहे प्रायव्हेट स्कूलच्यासुद्धा आणि गव्हर्नमेंटच्यासुद्धा। तर कुठेतरी हे थांबलं पाहिजे आणि ह्याबाबत तरतूद झालीच पाहिजे, हीच माझी विनंती आहे। आता सध्या तरी बघा नियुक्तीसाठी आम्हाला काही नियुक्ती भेटली नाही आहे, आम्ही बेरोजगार आहे, आम्हाला नोकरी नाही, काहीच नाही। परत आम्ही दुसऱ्या शहरातून इथे येतो हां, त्यासाठी म्हणजे पैसा काहीच नाही, नोकरी नाही आहे, तर ते पण भेटायला पाहिजे। मला वाटतं उद्या जो बजेट सादर होणार आहे त्यामध्ये सर्वसामान्यांचे ज्या प्रश्न आहेत, ज्या वाढती महागाई असेल, पेट्रोलच्या वाढत्या किमती असतील किंवा आणखीन गॅसच्या वाढत्या किमती असतील, जी काही महागाई आजकाल वाढलेली आहे त्यामुळे कुठेतरी शासनाने महागाई कमी करून सर्वसामान्य लोकांना परवडेल अशा स्वरूपाची अर्थव्यवस्था जर निर्माण केली तर मला वाटतं सर्वसामान्य जनता ग्रामीण भागामध्ये तर खूप वेगळी परिस्थिती आहे। ग्रामीण भागातलं चित्र वेगळं आहे, ज्यामध्ये 100 200 रुपयांनी रोजाला कामाला जाणारी माणसं आहेत। तर अशा माणसांचा विचार करून जे अगदी झोपडीमध्ये राहणारी माणसं आहेत त्यांचा विचार करून अर्थव्यवस्था ची पायाभरणी अशा स्वरूपाची झाली पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे। आणि या बजेटकडून आम्हाला खूप साऱ्या अपेक्षा आहेत, कारण आपण जर पाहिलं तर आम्ही टॅक्स पेयर्स आहोत आणि टॅक्स पेयर्स असताना आम्हाला ह्या पुढच्या बजेटमध्ये टॅक्समध्ये काही तरतुदी मिळत आहेत आणि आमच्या IT क्षेत्रामध्ये आपलं जे गव्हर्नमेंट आहे ते काय खास करून बजेट मांडत आहेत त्याकडे आमचं सगळ्यात जास्त लक्ष लागलेलं आहे आणि त्याबाबत तरतुदी असाव्यात अशी आमची अपेक्षा आहे आणि आम्ही या सरकारकडे खूप अपेक्षेने पाहतोय। माझी एवढी साधी अपेक्षा, उद्या जे काही बजेट होणार आहे त्याच्यामध्ये महागाई कमी व्हावी, बेरोजगारांना रोजगार मिळावा, हीच आमची साधी अपेक्षा आहे। बाकी आमचे काही म्हणणं नसतं की शाळा जे काही फिया देतात ते काही मध्यम वर्गांना परवडायला पाहिजे। तुम्ही ओपन वर्ग किंवा असं जे काय आहे त्यांना असे कॅटेगरी न करता त्यांच्या कॅपॅबिलिटीनुसार त्यांना ते ग्रेड हे द्यावे। एक तरुण म्हणून रोजगार आणि उद्योगाच्या संधी देखील हां, तरुण म्हणून एक कसं आहे आता बेरोजगार पॉप्युलेशन एवढं वाढत आहे, लोकसंख्या वाढत आहे, त्या हेतूने जर तुम्ही जर नोकरी अवेलेबल करून देणार मध्यम ह्यांना, ग्रॅज्युएशन वर्गांना किंवा ज्या पोस्टमध्ये आहेत त्याच्यानुसार त्यांना नोकऱ्या मिळावी, एवढीच आमची साधी सिंपल अपेक्षा आहे। आणि सरकारकडनं एक माफक अपेक्षा आहेत की आता GST बराच वेळ होऊन गेला, 2017ला आला आहे, तरी अजूनही त्यात स्टेबिलिटी नाही। तर वेगवेगळे सर्क्युलर रोज येतात, अमेंडमेंट येतात, ते कुठेतरी स्टेबिलाईज व्हायला पाहिजे। सामान्य जनतेला किंवा बिझनेसमॅन सगळ्यांनाच तो दिलासा दिला पाहिजे। बजेटमधनं इन्कम टॅक्समध्ये नवीन काही रिलीफ मिळू शकतो का, अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत। आणि एक जनरल म्हणून की विद्यार्थी जेव्हा आपण तो ग्रॅज्युएट होतो आणि जेव्हा ॲक्च्युअल तो बाहेर पडतो ह्याच्या इंडस्ट्रीमध्ये, त्यात खूप तफावत आहे प्रॅक्टिकल आणि थिअरी ह्याच्यामध्ये। त्यात काही करता येईल का, त्यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंग कसं मिळेल, काय मिळेल, तर ते रेडी टू गो वर्क होतील असं याच्यासाठी बजेटमध्ये काहीतरी तरतूद व्हायला। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।